जय जिजाऊ, जय शिवराय. मित्रांनो, लक्षात घ्या, लोकसभा आल्या, विधानसभा आल्या, उद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्यासुद्धा निवडणुका येतील. आणि त्यावेळी तुमचे पाय धरण्यासाठी, तुमचे उंबरे झिंजवण्यासाठी तुमचे लोकप्रतिनिधी तुमच्या दारात येतील. पण आज या महाराष्ट्रातला शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. तो शेतकरी मुसलमान आहे, तो शेतकरी दलित आहे, तो शेतकरी मराठा आहे, तो शेतकरी ओबीसी आहे, तो शेतकरी 18 पगड जातीचा आहे. याचं भान या मत मागणाऱ्या नेत्यांना आहे का? जे कधी कधी म्हणतात मनोज जरांगे पाटील जातीचं राजकारण करतात, पण आज ह्या नेत्यांच्या तोंडून एकही वाक्य, आज महाराष्ट्रामध्ये जी ढगफुटी सदृश्य परिस्थिती असताना, जिथं ढोरं वाहून जात आहेत, माणसांचे बळी जात आहेत, घरं उद्ध्वस्त होत आहेत, शेतामध्ये रेतीचे ढीग लागत आहेत, ना तूर, ना कापूस, ना सोयाबीन, ना हळद, ना ऊस, ना कांदा, सारं काही उद्ध्वस्त होताना दिसत आहे. पण यावेळी तुमचे लोकप्रतिनिधी काय करतात? प्रश्न गंभीर आहे. मित्रांनो, विचार करा, आपलं कोण आहे? फक्त मतापुरतेच आपण उरलो आहे का? आपली किंमत कोणालाच नाही आहे का? अशावेळी एक नेतृत्व पुन्हा रस्त्यावर येतं. आजपर्यंत एकही नेता शेताच्या बांधावर जाऊन महाराष्ट्रामध्ये पीक परिस्थिती, पूर परिस्थिती पाहताना दिसत नाही. पण उपोषणानंतर शरीर खचलेलं असतानासुद्धा, डॉक्टरांनी आराम करा असं सांगितलेलं निर्वाणीचा इशारा असतानासुद्धा आमचे मराठा योद्धा, संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील जालना जिल्ह्यातच काय जागोजागी जाऊन शेतीची पूरपरिस्थितीची पाहणी करत आहेत. एवढंच नाही तर आज कृषीमंत्री दत्तामामा भरणे असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे असतील आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा विखे पाटील असतील किंवा विरोधी पक्ष नेते असतील, या सर्वांच्या कानावर घालण्यासाठी, सर्वांना फोन लावण्यासाठी आणि फोन करून आजच्याच कॅबिनेटमध्ये काय तो निर्णय घ्या आणि सर्व शेतकरी समाजाला सरसगट मदत जाहीर करा, हे आव्हान करणारे कोण? संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील. पहा, चाटाबुटा त्या नेत्यांचे, तुम्ही ज्यांना मत देता, उतरा सतरंजा त्यांच्या, ज्यांना तुम्ही मतदान करता, ते तुमच्या बांधावर येणार नाहीत. लक्षात ठेवा, याला म्हणतात संघर्ष.